नेमकं काय करावं. फार मोठं नशीब लागतं नरहरी महाराज घरला यायला. उगं कोणाच्याही घरला येत नाहीत महाराज. काय आले आमच्या दत्ता महाराजांच्याच घरी. आलं का लक्षात. नशीबवान नंबर 1 चा नशीबवान. इथं येऊन दर्शन घ्यायला सुद्धा भाग्य असावं लागतं. त्यांच्या नामाच्या अखंड नामचिंतनाच्या सत्यामध्ये सुद्धा याला नशीब लागतं. त्याचं प्रपंच इकडे येऊच देत नाही महाराज. तिकडं गुंतवतो सभेत अडकवतो, इकडं येऊ देत नाही. आलं का लक्षात. कित्येक माणसं सभेत अडकले म्हणून हे वेळ झाला कीर्तन करायला. आणि नाहीतर आले आले कीर्तनाला उभा राहिलो असतो बरं का. पण तुम्ही आम्ही सगळे गृहस्थ आश्रमी लोक, आपल्याला ती सभावी करावी लागते. त्याच्याशिवाय आमचा संसार चालत नाही. आलं का लक्षात. सभावी अटेंड करावी लागते. पुन्हा मग दत्ता महाराजांच्या मंदिरात बी यावं लागते बरं का. दोन्ही करावं लागते. समजा असा एखादा साधू, एखादा जंगम, एखादा गोसाई, एखादा वारकरी जर समजा आमच्या घरला आला तर नेमकं त्या वेळेस माझ्यानं नीट ऐका.